शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आजच्या छोट्याशा व्हिडिओचा विषय आहे खरीप हंगामामध्ये फळबाग लागवड करताना पेरू पिकाविषयी बरेचसे लोक मला प्रश्न विचारतात की किती अंतर घेऊ आणि कुठली व्हरायटी लावू। मित्रांनो, जर आपण जून किंवा जुलै महिन्यामध्ये पेरू या पिकाची लागवड केली तर रोप सेट होण्यासाठी अतिशय परफेक्ट वातावरण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतं। पेरूमध्ये सध्या आपल्याकडे दोन वाण आहेत जे खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत। पहिलं वाण आहे तैवान पिंक आणि दुसरं वाण आहे रेड डायमंड। आता तैवान पिंक कोणी लावावं आणि रेड डायमंड कोणी लावावं? जे शेतकरी पहिल्यांदा आयुष्यामध्ये पेरूची शेती करत असतील त्यांनी तैवान पिंक ही जात लावावी। याला कारण असं की ही रफ टफ जात आहे, फ्लावरिंग वर्षभर चालू राहतं, सेटिंगला अजिबात अडचण नाही आणि उत्पादन क्षमता ह्या व्हरायटीची मोठ्या प्रमाणावर आहे, भरपूर आहे। म्हणजे आपल्याला थिनिंग करावी लागेल एवढी फूल आणि फळ लागण्याची ताकद या व्हरायटीची आहे। दुसरी व्हरायटी आहे रेड डायमंड। ही व्हरायटी कोणी लावावी? ज्या शेतकऱ्यांना पेरूचा 2 किंवा 3 वर्षाचा अनुभव आहे, तुमच्याकडे 1-2 एकर पेरूची बाग आहे, अशा शेतकऱ्यांनी रेड डायमंड ह्या व्हरायटीची निवड करावी। रेड डायमंडला थोडीशी सेटिंगची अडचण आहे, परंतु त्याचं जे फळ आहे अतिशय उच्च क्वालिटीचं फळ आहे, ज्याला बाजारामध्ये 25 ते 30 रुपये किलोचा दर आपल्याला जास्त बघायला मिळतो। लागवडीचं योग्य अंतर जर तुम्ही तैवान पिंक लावणार असाल तर 8x6 ज्यामध्ये आपल्याला 900 झाडं मिळतील किंवा 8x5 ज्यामध्ये आपल्याला 1080 किंवा जवळपास 1100 झाडं मिळतील। सगळ्यात बेस्ट अंतर आहे 8x5। लागवड शक्यतोवर उत्तर दक्षिण करा। रेड डायमंड जर तुम्ही लावणार असाल तर लागवडीचं बेस्ट अंतर आहे 8x6 किंवा 8x7, कारण ह्या झाडाचा विस्तार हा तैवान पिंक पेक्षा जास्त आहे। तुम्हाला तैवान पिंक किंवा रेड डायमंड दोघांपैकी कुठलंही वाण हवं असेल, खाली दिलेल्या नंबरवर फोन करून आपण ह्या रोपांची उपलब्धता करून घेऊ शकतात। माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।